नमस्कार, देशोन्नती संपादकीयामध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेल्या आंदोलकांनी मुंबईत प्रवेश करण्यापूर्वीच तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारने केला। अर्थात तो कितपत प्रामाणिक होता यावर चर्चा होऊ शकते, परंतु कोणताही समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे पूर्वघोषित कार्यक्रमानुसार मनोज जरांगे आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले। सरकारचा खरा खेळ नंतरच सुरू झाला। या आंदोलकांना मुंबईच्या वेशीबाहेरच रोखायचे असते तर सरकारला बळाचा वापर करावा लागला असता आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता। सरकारला हे टाळायचे होते आणि म्हणूनच आंदोलकांना मुंबईत येऊ देण्यात आले। त्यानंतर अपेक्षेप्रमाणे काही लोकांनी आंदोलनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायालयाने केवळ एका दिवसासाठी आणि मर्यादित संख्येत आंदोलनासाठी परवानगी दिली। दुसरीकडे सरकार बैठकांचा घोळ घालत राहिले। त्या 2 दिवसांमध्ये मुंबईत दाखल होणाऱ्या आंदोलकांची संख्या वाढली। अपेक्षेप्रमाणे मुंबईची कोंडी सुरू झाली। त्यावर पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली। सुट्टीच्या दिवशी देखील उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास संमती दिली आणि अपेक्षेप्रमाणे आंदोलकांना मंगळवार दुपारपर्यंत मुंबई मोकळी करण्याचे आदेश दिले। सोबतच मुंबईत अधिकचे आंदोलक दाखल होऊ नये म्हणून राज्य सरकारला या येणाऱ्या आंदोलकांना मुंबई बाहेरच रोखण्याचे आदेश दिले। उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे। याचा अर्थ मंगळवार दुपारनंतर पोलिसी बळाचा वापर करून मुंबईतील रस्त्यावरील रेल्वे स्थानकातील आणि अन्य ठिकाणी असलेल्या आंदोलकांना माघारी पालविण्याची प्रक्रिया सुरू होणार। आंदोलनाची धार कमी करण्याचा परवाना सरकारने मुंबई उच्च न्यायालयाकडूनच प्राप्त केला आहे। त्यामुळे न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन गुंडाळण्याचे काम सरकारकडून केले जाणार। त्यात कुठे काही कमी जास्त झाले तर त्याचा दोष पुन्हा आंदोलकांवर ढकलण्यास सरकार मोकळे झाले आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयामध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।